प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। भारताचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांना आज खरं म्हणजे हिरो बनण्याची संधी आली होती। त्यांना आज नायक बनण्याची सुवर्ण संधी प्राप्त झालेली होती आणि ही संधी, त्यांना हिरो बनण्याची संधी ही दस्तूर खुद्द प्रकाशजी आंबेडकरांनीच निर्माण करून दिली होती। मित्रांनो, जे रामदास आठवले वारंवार ऐक्याचे नारे देतात, ज्या ज्या वेळेला म्हणजे जनतेच्या म्हणण्यानुसार, कार्यकर्त्यांच्या मतानुसार, की ज्या ज्या वेळेला रामदासजी आठवले राजकीय अडचणीमध्ये येतात त्या वेळेला ते प्रकाशजी आंबेडकरांना ऐक्याची साथ घालतात। आताही लोकांच्या म्हणण्यानुसार की त्यांना राज्यसभा निवडणुकीमध्ये तिकीट मिळणं थोडं कठीण होत होतं आणि त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा प्रकाशजी आंबेडकरांना ऐक्याची साथ घातली। त्या पार्श्वभूमीवर जर रामदासजी आठवलेंना खरोखर ऐक्य हवंय, प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली समाजाचं ऐक्य झालेलं आहे, परंतु त्यांना नेत्यांचे ऐक्य हवंय, ज्यांनी आपल्या रिपब्लिकन पक्षाच्या नावानं दुकानदारात थाटलेले आहे, त्या नेत्यांचे रामदासजी आठवलेंना ऐक्य पाहिजे। परंतु जर या ऐक्य त्यांना अभिप्रेत आहे तर त्यांनी आज आठवलेजींना हिरो बनण्याची जी संधी आली होती ती त्यांनी का दवडली? ती संधी त्यांनी घ्यायला पाहिजे होती असं लोकांचं म्हणणं आहे। आज प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एपस्टीन फाईल मध्ये बलात्कारी जो जेफ्री एपस्टीन आहे त्याच्याबरोबर आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्याचे नाव जोडले गेले। त्या फाईलमध्ये आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्याचे नाव आले। एका देशाच्या प्रधानमंत्र्यासमोर आमच्या देशाचा प्रधानमंत्री मुजरा करतोय, डान्स करतोय, एवढा गंभीर बाबी समोर आलेल्या आहे। त्या विरोधामध्ये आणि अमेरिकेबरोबर जो भारतानं व्यापारी करार केलेला आहे तो व्यापारी करार हा व्यापारी करार नसून तो गुलामीचा करार आहे असं रोखठोक विधान करत प्रकाशजी आंबेडकरांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये म्हणा किंवा भारतीय जनता पक्षाच्या परराष्ट्र नीतीच्या धोरणांच्या विरोधात म्हणा, मोदी हटाव देश बचाव असा नारा देत एक भव्य मोर्चा मुंबईमध्ये आयोजित केला होता। या मोर्चाला हजारो जनता एकवटलेली आपण पाहिली। या मोर्चाचं निमित्त साधून जर रामदासजी आठवलेंना खरोखर ऐक्य हवंय तर आठवले यांनी या मोर्चामध्ये यायला हवं होतं असं त्या मोर्चामध्ये उपस्थित असणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे। मित्रांनो, खरोखर रामदासजी आठवले यांना जर ऐक्य अभिप्रेत होतं तर त्यांना ही फार मोठी संधी मिळालेली होती। जर रामदासजी आठवले ह्या मोर्चामध्ये आले असते, निमंत्रणाची वाट पाहायची नाही। हे आंदोलन काही कोणी हे म्हणजे हा काही लग्न समारंभ नव्हता, प्रकाशजी आंबेडकरांनी आयोजित केला हा कोणता लग्न समारंभ नव्हता, एक आंदोलन होतं, देशाच्या हिताचं आंदोलन होतं। आणि या देशाच्या हिताच्या आंदोलनामध्ये कोणाला निमंत्रण पाठवण्याची, आमंत्रण पाठवण्याची काही एक आवश्यकता नाही। कोणी आमंत्रणाची निमंत्रणाची वाट न पाहता त्यामध्ये सामील व्हायला हवं होतं। आठवले साहेबांनी देखील जर ह्या मोर्चामध्ये सामील होऊन, आठवले साहेबांनी सुद्धा जर ह्या मोर्चामध्ये सामील झाले असते तर खरोखर आज रामदासजी आठवले समाजामध्ये हिरो बनले असते। रामदासजी आठवल्यांबद्दल समाजामध्ये एक सकारात्मक संदेश गेला असता की होय, रामदास आठवलेंना मनापासून ऐक्य हवंय, हा सकारात्मक संदेश जनतेपर्यंत गेला असता। परंतु दुर्दैवानं रामदासजी आठवले यांनी ही संधी दवडली असं आम्हाला वाटतंय। मित्रांनो, लोकांचा जो कल आहे, महाराष्ट्रातल्या जनतेचा जो कल आहे, रामदासजी आठवलेंना ऐक्य हवंय, रामदासजी आठवले ऐक्याबद्दल बोलतायत असं ज्या वेळेला आम्ही एक तटस्थ ह्या नात्यानं ज्या वेळेला लोकांची मतं जाणून घेतो त्यावेळेला लोकांच्या तोंडून एकच शब्द येतो की ज्या ज्या वेळेला रामदास आठवले हे राजकीय
संकटामध्ये येतात त्या त्या वेळेला आठवले साहेबांना ऐक्य आठवतंय. इतर वेळेला त्यांना ते ऐक्य का आठवत नाही? समजा भारतीय जनता पक्षानं त्यांना यंदाही खासदारकी दिली तर ते 5 वर्ष ऐक्याबद्दल काहीही बोलणार नाही आणि शेवटचे खासदारकी संपायच्या 1 वर्ष आधीपासून ते ऐक्याच्या नारे द्यायला सुरुवात करते. म्हणजे एक प्रकारे हा भारतीय जनता पक्षाला रामदासजी आठवले यांनी दिलेला इशारा असतो की बघा, जर तुम्ही मला खासदारकी दिली नाही, मला मंत्रिपदावरती तुम्ही ठेवलं नाही तर माझ्याकरता रस्ता मोकळा आहे. मी प्रकाशजी आंबेडकरांबरोबर जाणार, प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मी काम करणार आहे. आम्ही आमचं ऐक्य घडवू आणि जर आम्ही आमचं ऐक्य घडवलं आणि प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेलो तर संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण भारताला माहित आहे की प्रकाशजी आंबेडकर हे भारतीय जनता पक्षाला 1 नंबरचे शत्रू मानतात. कधीही प्रकाशजी आंबेडकर दीडदमडीसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही. आणि जर भारतीय जनता पक्षाबरोबर प्रकाशजी आंबेडकर गेले नाही, म्हणजे रिपब्लिकन ऐक्य गेलं नाही, तर भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये पुन्हा सत्तेवर कधी येऊ शकणार नाही. हा एक प्रकारचा इशारा भारतीय जनता पक्षाला दिलेला राहतो आणि यातून भारतीय जनता पक्षाकडून जे हवंय ते मिळविण्याचा प्रयत्न राहतो, असं महाराष्ट्रातल्या जनतेचं मत आहे. अर्थात जनतेचं हे मत कितपत योग्य आहे, जनता जे म्हणते ते सत्य आहे का, यावरती आपणही आपल्या अनमोल अशा सूचना किंवा कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये करा. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.